वांग्याच्या प्रकारामध्ये काही वेगळं ट्राय करायचं आहे ना, मग ही पद्धत करून बघा. खूप सोपी आहे. मसाला वांगी रस्सा बघा ना, किती भारी दिसते. दिसायला जरी भरली वांगी दिसत असतील तरी मसाला न भरता हा रस्सा तयार होतोय. नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे बनवणार आहोत भरला वांगी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1/2 किलो छान असे फ्रेश मस्त ताजे वांगे घेतलेत. आता आपण इथे वांग्यांचे काटे काढून घेणार आहोत. सकाळी सकाळी किचनमध्ये सूर्यकिरण येतात, त्यामुळे इथे थोडंसं व्हिडिओ ब्लर दिसतोय बघा. आता आपण वांगे असे छान काटे काढून घेतलेत. आता आपण मध्ये कट करून घ्यायचे. मध्ये पण बघायचे आपल्याला वांगा किडलेला आहे का नाही. मस्त आता इथे आपले वांगे आपण छान कट करून घेतलेत. आता आपण टाकूयात पाण्यामध्ये, म्हणजे वांगे तर कापल्यानंतर काळे पडत नाही. आता आपण मसाल्याची तयारी करूयात. 1 टोमॅटो, कांदा, लाल तिखट, धना पावडर, चवीनुसार मीठ, जिरा, बारीक शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, पुदिना, खोबरा, अद्रक, लसूण. आता आपण खोबरा, लसूण, कोथिंबीर, पुदिना, अद्रक आता आपण याची छान असे पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. इथे छान मिक्सरला बारीक करून घेतले. आता आपले वांगे पण इथे छान मस्त असे सुकवून घेतले. आता आपण मीठ लावून घेणार आहोत. भाजी खाताना अळणी लागत नाहीत वांगे आणि चवीला पण खूप अप्रतिम लागतात. आता इथे कढई तेल मस्त गरम झाले. आपण 2 ते 3 मिनिटासाठी ते वांगे परतून घेणार आहोत. वांग्यांना असे थोडेसे काळे डाग आले की आपण वांगे काढून घेऊयात. झटपट शिजतात आणि चवीला पण खूप मस्त लागतात. इथे बघा छान असे तेलामध्ये मस्त वांगे आपण परतून घेतले. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. एकदम सोपी रेसिपी आहे बनवायला आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपली रेसिपी बनवून तयार होते. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत. इथे तेल मस्त गरम झाले, त्यामध्ये टाकूयात जिरे छान तडतडू द्यायचे. आता टाकूयात हिंग, कांदा टाकणार आहोत. कांदा आपल्याला छान मऊसूत असा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, लालसर रंगावर. कांदा पण छान परतून झाला आहे. आता आपण टाकणार आहोत हिरवं वाटण पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. इथे टाकूयात आता टॉमॅटो पण मस्त असं परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकूयात. टॉमॅटो झटपट असं लवकर विरघळतं, मऊ लुसलुशीत होतं. इथं आता सर्व मसाले आपण छान असे परतून घेतलेत मस्त असे. आता आपण टाकणार आहोत गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट, हळद आणि आपला घरगुती काळा मसाला. आता हे गरम मसाले छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे. तेलामध्ये परतून घेतल्यानंतर भाजीला खूप छान टेस्ट येते आणि खायला पण मस्त अशी जबरदस्त लागते. आता आपला मसाला इथं करपून आहे, त्याच्यासाठी आपण इथे छोटा 2 चम्मच पाणी टाकणार आहोत आणि छान मसाले इथे मस्त शिजवून घेऊयात. इथे बघा एकदम असं छान मसाले आपले परतून झाले. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत फ्राय केलेले वांगे टाकून असे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आपल्याला इथे वांग्यांमध्ये मसाला नाही भरायचा आहे. आता हे मस्त फ्राय परतून घेतलेत मसाल्यामध्ये आणि आता आपण पाणी न टाकता 2 ते 3 मिनिट झाकण ठेवणार आहोत. पूर्ण मसाला आपला वांग्यांमध्ये मुरला जाईल आणि भाजीला मस्त अशी टेस्ट येईल. इथे आता 2-3 मिनिट मस्त असं झाकण ठेवून झाले. आता आपण पुन्हा एकदा भाजी मस्त इथे मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. मसाला छान मिक्स झाला आहे. आता आपण टाकणार आहोत पाणी इथे आपल्याला कडकडीत गरम करून टाकायचे. कुठल्याही भाजीला पाणी गरम करूनच टाकायचे, त्याने भाजीला खूप मस्त अशी चव येते. इथे टाकूया शेंगदाण्याचा कूट आणि पाणी आपल्या अंदाजे टाकायचे. आता आपण झाकण ठेवूयात आणि 7 ते 8 मिनिट असं मंद आचेवर आपण इथे भाजी शिजवून घेणार आहोत. आपल्याला असं मधी चेक करत राहायचे. जास्त वेळ नाही लागत, अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये आपला वांगी रस्सा मसाला असा बनवून तयार होतोय आणि चवीला पण खूप अप्रतिम लागतोय. ज्यांना वांगे आवडत नाही ते पण असे आवडीने खातील अशी आपली इथे भाजी बनवून तयार होते. इथे बघा मस्त असा आपला वांग्याचा रस्सा बनवून तयार आहे. काहीतरी वेगळी पद्धत, तेच खाऊन कंटाळा आला तर चवीलाही थोडासा वेगळा मस्त असा. आता टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस करूयात बंद आणि आता इथे आपला वांग्याचा रस्सा
बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब